जो न खाई भोगीची भाजी तो राही सदा रोगी, ही म्हण आपण ऐकलीच असेल. तर ही म्हण कशाच्या बाबतीत आहे, तर ही भोगीच्या बाबतीत आहे. भोगी म्हणजे संक्रांतीच्या अगोदरचा दिवस. संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते, भोगी, संक्रांत आणि किंक्रात. तर भोगीच्या दिवशी आपण अशी मिक्स भाजी करत असतो. म्हणजे ज्या शेतामध्ये जेवढ्या भाज्या पिकतात, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या येतात आणि त्या भाज्या सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन मिक्स भाजी बनवायची पद्धत असते. आणि त्याच्या मागचं कारण असंच आहे की आपल्या शरीरामध्ये सर्व भाज्या गेल्या पाहिजेत. त्या भोगीच्या निमित्ताने आपण ही मिक्स भाजी करत असतो आणि बाजरीची भाकरी त्याच्यासोबत करत असतो, ती पण तीळ लावून. आता हिवाळा म्हणजे थंड वातावरण असतं आणि तीळ उष्ण असतात आणि बऱ्याच भाज्यांचे वेगवेगळे गुणधर्म असतात. त्या हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्याच्यामागे ती भोगीचा सण आहे की त्या दिवशी मिक्स भाजी करायची. मग त्या भाज्या सर्व आपल्या शरीरात आपोआपच जाते. सणाच्या निमित्ताने तर आपण थोडी का होईना ती भाजी खाल्लीच जाते आणि प्रत्येकाच्या घरात केली जाते. आता महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर त्याच्यासोबत वेगवेगळे पद्धतीने साजरा केला जातो वेगवेगळ्या भागामध्ये. आपण महाराष्ट्रामध्ये अशी मिक्स सगळ्या भाज्या घेत असतो. त्यात गाजर, बोर, हरभरा, घेवड्याची शेंग आणि शेंगदाणे टाकतो आपण, म्हणजे शेंगा सोलून, वांगे, वाटाणा, हे सर्व प्रकारच्या भाज्या बनवून मिक्स भाजी बनवतो आणि ते बाजरीच्या भाकरीसोबत तीळ लावून खात असतो. आता काही भागामध्ये ही पालेभाजी पण मेन पालेभाजी असते आणि त्याच्यामध्ये थोड्या थोड्या सगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात. तर ही कोणाकोणाकडे केली जाते सांगा? ही आमच्या भागामध्ये तर केली जाते. या भाजीमध्ये खूप सारे कॅल्शियम भेटतं या भाजीमधून आपल्या शरीराला. या भाजीचं नाव आहे चाकवत. आता हे आमच्या भागात असं बोललं जातं, दुसऱ्या भागात काही वेगळं नाव असेल तिला. पण या भाजीमधून आपल्या शरीराला खूप साऱ्या प्रमाणात कॅल्शियम भेटत असतं. त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने ही भाजी खाल्ली जाते, आमच्या भागात तर केली जाते. खूप छान लागते आणि त्यानिमित्त आपल्या शरीराला कॅल्शियम पण भेटून जातं त्या दिवसामध्ये. तर ही भाजी पण केली जाते आणि घेवड्याची भाजी म्हणजे घेवड्याच्या शेंगमध्ये पण मिक्स सर्व वस्तू टाकून ती पण भाजी केली जाते. त्या भाजीमध्ये थोडासा गूळ, थोडे तीळ असे पण टाकले जातात. म्हणजे खूप सारी चव एकसाथ एका भाजीतच असते. तर ती भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते. त्यानिमित्त ही भोगीचा सण आलेला आहे की सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत. पण निसर्गामध्ये खूप सारे वेगवेगळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे वेगवेगळे घटक खूप सारे आहेत, पण ते आपल्याला माहीत नाही आहेत. आता ही भाजीची आहे बनवतो मिक्स भाजी, ही जुनी परंपरा आहे. पण तेव्हासुद्धा त्या लोकांना म्हणजे माहीत होतं की ह्या सर्व भाज्या आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत. त्यामुळे ही भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करण्याची पद्धत निघाली असावी. तर पहा, आपल्याला जेवढ्या भाज्या मिळतात शहरात सर्व मिळतील असं नाही, पण जेवढ्या मिळतात तेवढ्या बनवून आपण मिक्स भाजी करू शकतो टाकून सर्व भाज्या. तर तुम्ही अवश्य करा ही मिक्स भाजी. भोगीच्या दिवशी सुवासिनी महिला आपल्या शेजारणी किंवा मैत्रिणी एकमेकीला हे मिक्स भाजीचं आणि बाजरीची भाकरी तीळ लावून जी केली जाते ते एकमेकीला देत असतात की माझं तुला दे असं. म्हणजे कोणी न खाता राहू नये, त्यामुळे एखाद्याकडे जरी केलं नसेल तरी त्यांना शेजारी वगैरे किंवा मैत्रिणी असं दिलं जातं. पण ती भाजी त्या दिवशी खावीच, कारण ती शरीरासाठी पण आवश्यक आहे आणि आपला सण पण साजरा होत असतो. त्यामागे पण सण साजरा करण्यामागे पण काहीतरी कारणं असतात जे आपण नाही ओळखू शकलो, पण ते जुन्या लोकांनी चालू केलेली परंपरा आहे, ती आपल्या हिताचीच आहे असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की करा भोगीची भाजी. तुमच्या भागात कशा प्रकारचे मिक्स भाजी करतात ते पण कमेंट करून सांगा. धन्यवाद.